नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आहे, की अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता त्यांची मदत ही वितरित करण्यात आलेली आहे. जून ते सप्टेंबर 2024 या कालावधीत जो काही पाऊस झाला होता, त्या पावसामुळे जी अतिवृष्टी झाली होती आणि पूर आला होता, त्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, त्या शेतकऱ्यांना मदतीपोटी आता सरकारने निधी वितरित केलेला आहे आणि तो कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे, किती मिळणार आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली WhatsApp ग्रुपची लिंक दिलेली आहे. ती WhatsApp ग्रुपही जॉइन करायला विसरू नका. तर इथे बघू शकता मित्रांनो, जून ते सप्टेंबर 2024 या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीकरिता मदत निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत हा शासन निर्णय आहे. दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे ते आपण इथे बघूयात. शासन निर्णयात त्यांनी सांगितलं, की जून ते सप्टेंबर 2024 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेती पिके व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून जवळपास 29,25,61,00,000 इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि हा निधी शेतकऱ्यांना लवकर त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी सांगण्यात आलेला आहे. आता पुढे बघूयात. इथे कोणत्या विभागात किती निधी हा वितरित करण्यात येणार आहे. याच्यामध्ये त्यांनी चालू हंगामात यापूर्वी सर्व विभागांना शेतजमिनीच्या नुकसानीकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमधून या प्रस्ताव मागणीअंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही, याची दक्षता घ्यायची आहे, असंही इथे सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, इथे शासन निर्णय महसूल व वन विभाग 27/3/2023 नुसार महसूल व अभिलेखानुसार शेतजमिनीचे मालक असलेल्या फक्त अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना विविध दराने जास्तीत जास्त 2 हेक्टरच्या मर्यादेत ही रक्कम देण्याची अ, व सांगण्यात आलेलं आहे. आता इथे बघूयात, की लाभार्थ्यांना मदत वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा, असंही सांगण्यात आलेलं आहे. या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये, असंही त्यांनी इथे सांगितलेलं आहे. तर आता बघू शकता कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळाला आहे, तो आपण इथे सविस्तररित्या बघूयात. तर इथे सर्वप्रथम तुम्हाला जळगाव जिल्हा दाखविले. इथे बाधित क्षेत्र आणि बाधित शेतकऱ्यांची संख्या आणि रखडले गेलेलं इथे जे गेलं आहे त्यासाठी निधी किती दिला आहे, ते हो लाखामध्ये निधी आहे. 13.1 लक्ष हा जळगावसाठी दिलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथे खाली बघू शकता पुण्यासाठी 32 लाख रुपये, तर पुणेसाठी 4,85,000, साताऱ्यासाठी 20,08,000, सांगलीसाठी 65 लक्ष, त्याच्यानंतर सांगलीसाठी 0.17 लक्ष, कोल्हापूरसाठी 1.30 लक्ष, साताऱ्यासाठी 0.27 लक्ष, असा एकूण पुणे विभागासाठी 59.32 लक्ष इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे. आता नागपूरचे प्रस्ताव बघू शकता. गडचिरोलीसाठी 11.55 लक्ष, वर्ध्यासाठी 179.14 लक्ष, चंद्रपूरसाठी 748.89 लक्ष, नागपूरसाठी 142.74 लक्ष, चंद्रपूरसाठी 16.44 लक्ष, असा एकूण नागपूर विभागासाठी 1,098.76 लक्ष इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर इथे अमरावती विभागात बघू शकता. अमरावतीसाठी 35.83 लक्ष, अकोल्यासाठी 0.50 लक्ष, यवतमाळसाठी 58.42 लक्ष, बुलढाण्यासाठी 336.71 लक्ष, वाशिमसाठी 2.87 लक्ष, असा एकूण अमरावती विभागासाठी 434.33 लक्ष इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे. आता छत्रपती संभाजीनगर याच्यामध्ये बघू शकता. परभणीसाठी 367.23 लक्ष, तर लातूरसाठी 0.14 लक्ष, हिंगोलीसाठी 664.91 लक्ष, धाराशिवसाठी 2.61 लक्ष, नांदेडसाठी 285.3 लक्ष, असा एकूण निधी 2,925.61 लक्ष इतका निधी हा छत्रपती संभाजीनगर विभागासाठी देण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे या विभागात हा निधी वितरित करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर नागपूर विभाग, पुणे विभाग, नाशिक विभाग या विभागासाठी हा निधी वितरित करण्यात आलेला. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं की नाही तेही सांगा. तर भेटूयात मित्रांनो पुढील अपडेट, पुढील माहितीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.